हॅलो, नमस्कार. पाठीमागच्या तासामध्ये आपण जे युनिट सुरू केलेलं आहे, पाठीमागच्या 3-4 लेक्चरमध्ये, त्याच्या पाठीमागच्या काय 3-4 लेक्चरमध्ये जे सॉलिड स्टेट नावाचं युनिट सुरू केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे लास्ट लेक्चरला आपण पॅकिंग इफिशियन्सी नावाचं आर्टिकल पूर्ण केलेलं आहे. अँड टुडेज आवर न्यू आर्टिकल विच इज द crystal defects or imperfections. That article which are directly related to the structural arrangement of the constituent particle in any crystal structure. Then first you will see the what is meant by exactly crystal defects or our imperfections. माझ्या मते आपण व्यवहारात डिफेक्ट्स हा शब्द हमेशा वापरतो. व्यावहारिक अर्थाने काय, जे स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्ड पेक्षा त्याच्यामध्ये काय वावगं किंवा वेगळं जाणवलं तर आपण सहज बोलून जातो याच्यात डिफेक्ट आहे, फॉल्टी आहे. लाईक दॅट इन द डेव्हलपमेंट ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द क्रिस्टल वी शो सम डिफेक्ट्स. मीन्स व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली क्रिस्टल डिफेक्ट्स. तर क्रिस्टल डिफेक्टची डेफिनेशन करण्यापूर्वी एक गोष्ट आपण ज्ञात करायला हवी की जगाच्या पाठीवरचा प्रत्येक क्रिस्टल हा त्याच्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलनी बनलेला असतो. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे नेमकं काय, तर त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जो त्याचा मूलभूत कण म्हणूयात आपण, म्हणजे अणू किंवा प्रभारित अणू किंवा रेणू, याला बल्कि म्हटलं जातं कॉन्स्टिट्युएंट particle. That constituent particle which plays a very important role in the development of the structure of that particular crystal solid. And then you see the what is mean by exactly crystal defects. The crystal defects is defined as crystal defect is defined as irregular arrangement of constituent particles in their crystal solid known as crystal defect. That is a simple definition of the crystal defects. And that crystal defects is also known as imperfection. Means no any perfectly arrangement of that constituent particle in the structure of that solid crystal, therefore considered as the imperfection, and our major phenomena is the crystal defects. आता जर क्रिस्टल डिफेक्टचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल तर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की हे डिफेक्ट्स त्या क्रिस्टलमध्ये क्रिएट कसे होतात. व्हॉट इज द रिझन बिहाइंड देम, द defects which are created in any crystal. As my knowledge, overall universe, the crystal which do not occur in their perfect structure, majority crystals which having imperfection in their structure, but some naturally occurring crystals which have their perfect structure. And our today phenomena is the exact study about our crystal defects.
मग हा डिफेक्ट क्रिएट कसा होतो? तर अगदी साधा सिद्धांत आहे. कुठलाही क्रिस्टल बनणार असेल तर त्याच्या पाठीमागची एक भौतिकी प्रक्रिया आहे की तो एक कूलिंग फिनॉमिना आहे, तो एक टेम्परेचर डाऊन फिनॉमिना आहे, किंवा आपण त्याला बल्की क्रिस्टलायझेशन किंवा आपण त्याला मराठी स्फटिकीकरण असं म्हणतो. ही प्रक्रिया घडत असताना जर नैसर्गिक पद्धतीने नॅचरल प्रोटोकॉल प्रमाणे घडली तर तुमचा बनलेला क्रिस्टल हा 100% परफेक्ट असेल. पण त्या क्रिस्टलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये जर काही अडथळे निर्माण झाले किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर मात्र 100% तुमच्या क्रिस्टलमध्ये डिफेक्ट्स तयार होतील. मग जे क्रिस्टलायझेशन होतं एखाद्या पदार्थाचं, त्याला टेम्परेचर फॅक्ट हा सगळ्यात महत्वाचा असतो. जर रेग्युलर प्रक्रियेप्रमाणे एखाद्या वायूचं तापमान कमी केलं तर तो द्रवरूप अवस्थेत येईल, तो द्रवरूप अवस्थेचं आणखी तापमान कमी केलं तर तो तुमच्या स्थायीरूप अवस्थेत येईल आणि मग तो तुमचा क्रिस्टल ॲमॉर्फस वगैरे अवस्था दाखवतो. आणि हा जो टेम्परेचर कन्सेंट जर रेग्युलर घडला तर डिफेक्ट्स येणार नाहीत. पण टेम्परेचर लोअरिंग फिनॉमिना जर फास्ट घडला तर 101% त्या क्रिस्टलमध्ये डिफेक्ट्स क्रिएट होतील. मीन्स द क्रिस्टल डिफेक्ट्स क्रिएट ड्यू टू टेम्परेचर व्हेरिएशन in their crystallization phenomena, crystallization concept. म्हणजे काय? क्रिस्टल डिफेक्ट का क्रिएट होतात? तर त्या क्रिस्टलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन येतं किंवा सडन टेम्परेचर डाऊन होतं आणि मग त्याच्यामध्ये डिफेक्ट्स क्रिएट होतात. That is the consideration about your in simply crystal defects. And that crystal which are developed with the help of constituent particle, and that irregular arrangement of that constituent particle which are responsible for creation of the crystal defects, according to that fact, that crystal defects which showing major three types. First one is the point defect. Second one is the line defect, and third one is the plane defect. Defects. But our syllabus of the 12th chemistry in our solid state, which are focus only point defects in that unit, only point defect. Then you see the detail, the concept about your point defect. You see the concept about your point defect. You know the types of the defects which are responsible for the irregular arrangement of that constituent particle, and that constituent particle which are irregularly arranged means each constituent particle are responsible for the creation of the defect. According to that fact, first defect is the point defect. Then first we will see the what is mean by exactly definition of point defects. What is the exactly definition of the point defect? Means the crystal defects create any crystal solid due to the irregular arrangement of the constituent particle in that structure known as the point defects. Means our lattice point, you will see the concept about your unit cell as well as the lattice point up to last 3/4 lecture.
means that lattice point are take responsibility to create the defects in that particular solid are considered as the point defect, and that point defects are again showing major three class or major three types. First one is the stoichiometric defects. Second one is the impurity defect, and third one is the non stoichiometric इफेक्ट. या क्लासिफिकेशन मध्ये किंवा या पॉइंट डिफेक्टच्या तीन नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. पहिला आहे स्टायशियोमेट्रिक, दुसरा आहे इम्प्युरिटी, तिसरा आहे नॉन स्टायशियोमेट्रिक इफेक्ट. देन यू सी द वन बाय वन. फर्स्ट यू विल टेक द our stoichiometric effect. Firstly we take the stoichiometric effect. आता थोडस विषयांतर करूयात. डिफेक्ट्स पासून आपण बाजूला जाऊया. एक नौका शब्द त्याच्यात आलेला आहे. दॅट्स आवर स्टायशियोमेट्रिक as well as our non-stoichiometric. In your 11th chemistry, you will see the concept about your stoichiometry. You give the simple example. You will take the example of our sodium chloride. In the development of the sodium chloride, the proportion of that sodium ion and chloride ion are same. Means, suppose one crystal of the sodium chloride which carry the 100 sodium ion, therefore which also contain 100 Cl minus ions, means their ratio are balanced. Means our crystal which carry the standard proportion of their ions is available in their formula, available in their molecular formula. ही जी काही कंडिशन आहे त्याला म्हटलं जातं तो स्टायशियोमेट्री दाखवतो, स्टायशियोमेट्री दर्शवतो. आणि जर हे प्रोपोर्शन असं झालं, सोडियम आयन तुमचे 100 आहेत आणि क्लोरीन जर त्या ठिकाणी 90 झाले, तर मात्र तो क्रिस्टल त्या सोडियम क्लोराईडची स्टायशियोमेट्री दाखवत नाही. म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार आहोत, नॉन स्टायशियोमेट्रिक इफेक्ट. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर स्टायशियोमेट्रिक इफेक्ट आपण कन्सिडर करणार आहोत. आणि मग स्टायशियोमेट्रिक इफेक्ट म्हणजे काय तर द पॉइंट डिफेक्ट in which the constituent particle which do not disturbs their stoichiometry in their molecular formula but defect is created, known as the stoichiometric effect. म्हणजे तो त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या कॅटायनच्या आणि एनायनच्या प्रोपोर्शन मध्येच राहील. अशा सिच्युएशन मध्ये जे काही डिफेक्ट्स क्रिएट होतील त्या डिफेक्ट्सला म्हटलं जातं स्टायशियोमेट्रिक इफेक्ट. अँड दॅट स्टायशियोमेट्रिक
effect are again shows four types or the four class. Means first one is the vacancy defect. Second one is the interstitial defect. Third one is the Schottky defect, and last one is the Frankel defect. All that are the stoichiometric effects, means vacancy defects, interstitial defect, Schottky defect, and the Frankel defect. Then you see the one by one from our stoichiometric effect. First one is vacancy defect. कोणतंही आर्टिकल स्टडी करताना त्याच्या नावामध्ये त्याचा अर्थ लपलेला असतो, थोडा बहुत त्याचा अर्थ ते सांगून जातं. डिफेक्ट्स बद्दल खूप तुम्हाला आयडिया आली आहे. क्रिस्टलमध्ये डिफेक्ट्स हा काय प्रकार असतो. मग तो डिफेक्ट्स क्रिएट होण्यासाठी ज्या गोष्टी फिजिकली जबाबदार असतात, फॉर एक्झाम्पल पोकळी निर्माण होणं किंवा वॅकन्सी निर्माण होणं त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, त्या सिच्युएशनला आपल्याला काय म्हणायचंय, वॅकन्सी डिफेक्ट. आणि हा वॅकन्सी डिफेक्ट कन्सिडर करताना एक गोष्ट मेजर लक्षात ठेवायची की त्या ठिकाणी त्या डिफेक्टमुळं त्याची जी काय स्टायशिओमेट्री आहे, त्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो बॅलन्सच असणार आहे, तो डिस्टर्ब होणार नाही. फक्त त्याच्या भौतिकी रचनेमध्ये थोडाफार बदल जाणवेल, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द क्रिएशन ऑफ द डिफेक्ट्स इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. मग एक्झॅक्टली व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे नेमकं काय असतं, तर व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन करण्यापूर्वी आपण थोडंसं त्याचा डायग्रामॅटिकली व्ह्यू बघू. कन्सिडर एनी क्रिस्टल लॅटिस. which are developed with the help of the constituent particle. That are the constituent particles of that crystal structure, which are regularly arranged, but sometime that constituent particle which are missed from their original position and practically were create the vacancy. Therefore that defect is called as the vacancy defects. Means you define the vacancy defect. त्याची कशी डेफिनेशन कराल तर in the stoichiometric defects the vacancies are created due to the missing of the constituent particle from their original position, known as the vacancy defects. And that vacancy defect which are directly affect on the properties of that particular crystal solid
You will take the one of the important properties of the crystal, which is the density. First one is the density. मग जर तुम्हाला डेन्सिटीचा स्टडी करायचा असेल तर सगळ्यांना माहित आहे डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. मग या डेन्सिटी वरती या व्हॅकन्सी डिफेक्टचा नेमका काय परिणाम होतो, तर जर या तुमच्या क्रिस्टल लॅटिसचं किंवा सॉलिड क्रिस्टलचं तुम्ही मास मोजलं तर ते व्हॅकन्सी डिफेक्ट मुळे कमी भरेल ओरिजिनल पेक्षा, मात्र त्याच्या व्हॉल्यूम वरती फरक पडत नाही. आणि जर मास कमी झालं व्हॉल्यूम आहे एवढं राहिलं तर सरळ आहे मास अपॉन व्हॉल्यूम हा रेशो कमी येईल. म्हणजे व्हॅकन्सी डिफेक्ट मुळे तुमच्या सॉलिड क्रिस्टलची डेन्सिटी ही डिक्रीज होते. दॅट इज द consideration about your vacancy defect. And you see the next type, which is the interstitial defect. Next one is the second type, interstitial डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता जर इंटरस्टिशियल डिफेक्ट तुम्हाला स्टडी करायचा असेल तर पहिल्यांदा सगळ्यांना हे ज्ञात असायला हवं की व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली इंटरस्टिशियल फिनॉमिना. तर इंटरस्टिशियल म्हणजे काय, तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्या क्रिस्टलचं स्ट्रक्चर बनवताना दोन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या मध्ये जी काही रिकामी जागा असते, आपण त्याला पाठीमागं वाईड असं कन्सिडर केलेलं आहे, त्या रिकाम्या जागेला किंवा त्या साईटला इंटरस्टिशियल साईट म्हटलं जातं. आणि इंटरस्टिशियल साईट जर त्या डिफेक्टला रिस्पॉन्सिबल असेल तर त्या डिफेक्टला आपण सहजपणे इंटरस्टिशियल डिफेक्ट असं कन्सिडर करू शकतो. मग एक्झॅक्टली इंटरस्टिशियल डिफेक्ट्स म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन अशी करता येईल आपल्याला. इन स्टाइशियोमेट्रिक डिफेक्ट्स द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल which are available at interstitial position or the interstitial site known as the interstitial defects. म्हणजे एखाद्या क्रिस्टल स्टेटची रचना तयार होत असताना त्याच्यातले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे त्याच्या ओरिजिनल पोझिशनच्या ऐवजी जर ते त्याच्या इंटरस्टिशियल साइटला उपलब्ध असतील किंवा अवेलेबल असतील तर त्याला तुम्हाला काय करावं म्हणावं लागेल, दॅट्स अवर इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. आणि मग हे इंटरस्टिशियल डिफेक्ट्स क्रिएट कसे होतात, तर त्या इंटरस्टिशियल डिफेक्ट्स क्रिएट होण्याचे मुख्य दोन मार्ग आहेत. इंटरस्टिशियल डिफेक्ट्स क्रिएट होण्याचे मुख्य दोन मार्ग आहेत. त्याचा जो पहिला मार्ग आहे, फर्स्ट वे टू क्रिएशन ऑफ द इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. मग तो कसा क्रिएट होतो, तर जर समजा आपण ही तुमची क्रिस्टल सॉलिडची डायग्राम काढली, हे त्याचे रेग्युलरली अरेंज्ड कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतील. हे रेग्युलरली अरेंज्ड त्याचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत. हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे त्याचा ऑक्युपाइड स्पेस, हा मधला पोर्शन दिसतो हा त्याचा अनऑक्युपाइड स्पेस. आताच आपण त्याला इंटरस्टिशियल साइट असं नाव देऊ ठेवलेलं आहे की जे या डिफेक्ट्सला जबाबदार असतात. जर या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये तुमचे ज्यादाचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल
हे जर इंटरथिशियल साइटमध्ये उपलब्ध असतील तर जो काही डिफेक्ट्स क्रिएट होईल त्या डिफेक्टचा इंटरथिशियल डिफेक्टच आपण म्हणणार आहोत, पण हा त्याचा तो डिफेक्ट्स क्रिएट होण्याचा पहिला मार्ग आहे. हा डिफेक्ट्स क्रिएट होण्याचा त्याचा पहिला मार्ग आहे. म्हणजे खरं तर हा इथं असायला हवा होता किंवा आणखी पुढे असायला पाहिजे होता, परंतु हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हा त्याच्या रेग्युलर जागेपेक्षा इंटरथिशियल साइट वरती असल्यामुळं त्याला इंटरथिशियल डिफेक्ट कन्सिडर केलं आणि हा त्याचा पहिला मार्ग आहे. मग ह्या मार्गाने जो डिफेक्ट क्रिएट झाला इंटरथिशियल डिफेक्ट त्याचा त्याच्या डेन्सिटीवर काय परिणाम होईल का, त्याच्या डेन्सिटीवर काय परिणाम होईल का, तर निश्चित होईल. तर काय होईल, निश्चित होईल. याचं कारण असं की या ठिकाणी हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल वाढले म्हणजे त्या क्रिस्टल स्ट्रक्चरचं मास वाढलं, परंतु त्याचा त्या आकारमानावरती काही परिणाम झालेला नाही. म्हणजे डेन्सिटीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे, डेन्सिटीचा फॉर्म्युला घेतला परत एकदा, तर या डेन्सिटीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे मास वाढलं पण व्हॉल्यूम मात्र काही बदललेलं नाही. याचाच अर्थ असा होतो की याच्या डेन्सिटीमध्ये निश्चित वाढ होईल. एका वाक्यात सांगता येतील, फर्स्ट वे जो आहे इंटरथिशियल डिफेक्टचा की ज्याने तुमच्या क्रिस्टल स्ट्रक्चरच्या डेन्सिटीमध्ये वाढ होईल. आता आपण त्याचा दुसरा वे बघू. यू विल टेक द सेकंड वे फॉर द क्रिएशन ऑफ द इंटरथिशियल डिफेक्ट्स. सेकंड वे, सेकंड वे. मग सेकंड वे काय आहे त्याचा, तर परत एकदा हे तुमचं क्रिस्टल स्ट्रक्चर, हा त्याचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल किंवा हे त्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, आणि हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल रेग्युलरच्या क्रिस्टलमध्ये रेग्युलर अरेंजमेंट असतात आणि डिफेक्ट्स मध्ये मात्र ते त्याचं डिस्टर्ब झालेलं असतं. मग डिस्टर्ब होणं म्हणजे काय, तर या सेकंड मार्गामध्ये काय होतं, तर याच्यातला एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हा स्वतःची जागा बदलतो, स्वतःची जागा बदलतो आणि तो कुठे येऊन थांबतो, तर त्याच्या इंटरथिशियल साइटला. आता इथं काय झालं, तर त्या इंटरथिशियल साइट मध्ये व्हॅकन्सी क्रिएट झाली, व्हॅकन्सी, आणि हे झालं तुमचे इंटरथिशियल साइट. मीन्स एकाच डिफेक्ट मध्ये व्हॅकन्सी पण झाली आणि इंटरथिशियल साइट वरती तुमचा कॉन्स्टंट पार्टिकल पण येऊन थांबला. हा तुमच्या इंटरथिशियल डिफेक्टचा सेकंड वे आहे आणि याच्यामुळं त्या ठिकाणी डिफेक्ट्स क्रिएट होतो. मग मगाप्रमाणे जर याच्या प्रॉपर्टीचा विचार केला तर या प्रॉपर्टीमध्ये याची जी काही डेन्सिटी आहे ती मास अपॉन व्हॉल्यूमचा विचार केला तर या ठिकाणी मास बदललेलं नाही, 100% व्हॉल्यूम ही बदललेलं नाही. म्हणजे सेकंड वेने जो इंटरथिशियल डिफेक्ट्स क्रिएट होतो त्याचा त्या सॉलिडच्या डेन्सिटीवरती किंवा त्या क्रिस्टल सॉलिडच्या डेन्सिटीवरती काही परिणाम होत नाही. दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर interstitial defects. That is the concept about your interstitial defect.